नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहोत माता पार्वतीचा पुतळा निर्माण आणि गणपतीची निर्मिती. तर मंडळी, आजची ही कथा श्री गणपती महाराज संकष्ट चतुर्थी निमित्त आहे. व्हिडिओला सुरू करूयात. तर मंडळी, कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती निवास करीत होते. एके दिवशी माता पार्वती अंघोळीची तयारी करत होती. त्यावेळी तिच्या मनात एक विचार आला. माझ्या अंघोळीच्या वेळी माझं रक्षण कोण करणार? माझा कोणी पुत्र असता तर त्याला मी हा पहारा दिला असता. त्या विचारातूनच पार्वती मातेने आपल्या अंगावर लावलेल्या उटणं आणि हळदीपासून एक सुंदर पुतळा घडवला. तो पुतळा अत्यंत मोहक होता. जणू जिवंतच आहे असे भासत होते. माता पार्वतीने त्यात प्राण फुंकले आणि तो पुतळा सजीव झाला. त्या पुतळ्यातून एक देखणा तेजस्वी बालक प्रकट झाला. तो बालक म्हणजे आपला गणेश. माता पार्वतीला अपार आनंद झाला. तिने त्या बालकाला आपला पुत्र मानले आणि म्हणाली, माझ्या बाळा, तुझे नाव गणेश आहे. तू माझा मुलगा आहेस आणि माझ्या आज्ञेचे पालन करशील. आज आई आंघोळ करणार आहे. तू दाराशी उभा राहा आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस. हे ऐकून गणेशाने मान डोलावली आणि आईची आज्ञा पाळण्यासाठी सज्ज झाला. काही वेळाने भगवान शंकर घरी आले. ते घरात जाण्यास निघाले, पण दाराशी उभा गणेश त्यांना अडवू लागला. गणेश म्हणाला, माझ्या आईची आज्ञा आहे की कुणालाही आत सोडायचं नाही, त्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही. हे ऐकून भगवान शंकर संतापले. त्यांनी म्हटलं, मी याच घराचा स्वामी आहे आणि मीच पार्वतीचा पती आहे आणि तू मला अडवतोस, हे कसे चालेल? पण गणेश आईच्या आज्ञेला प्राण देणारा होता. त्याने ठामपणे सांगितले, आईची आज्ञा माझ्यासाठी सर्वोच्च आहे. मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. कितीही आग्रह केला तरी गणेश हलला नाही. देवसेना आले, गण आले, सर्वांनी गणेशाला समजावले, पण गणेशाने एकच उत्तर दिले, आईची आज्ञा सर्वात महत्त्वाची आहे. शंकराचा राग वाढला आणि त्यांनी आपल्या त्रिशूलाने गणेशाचे शिर कापले. पाहता पाहता लाडका पुत्र निर्जीव होऊन जमिनीवर कोसळला. हे दृश्य पाहून माता पार्वती बाहेर आली आणि तिने आपल्या पुत्राला शिरच्छेद अवस्थेत पाहिलं. तिचं मन दुःखाने भरून आलं. ती क्रोधाने थरथरू लागली. माता पार्वतीने प्रतिज्ञा केली की जर माझ्या पुत्राला जीवनदान मिळालं नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश करीन. हे ऐकून सर्व देव घाबरले. ब्रह्मा, विष्णू आणि इतर देव शंकराजवळ आले आणि म्हणाले की हा अन्याय दूर करावा लागेल. माता पार्वतीचा राग शमवावा लागेल. तेव्हा भगवान शंकरांनी ब्रह्मा, विष्णू आणि यांना सांगितलं की पृथ्वीवर जा आणि जे प्रथम प्राणी आढळेल त्याचे शिर आणा. देव गेले आणि त्यांना एक बलवान हत्ती भेटला. त्यांनी त्याचे शिर आणले. ते शिर गणेशाच्या धडाला जोडले आणि भगवान शंकरांनी त्यात प्राण फुंकले. गणेश पुन्हा सजीव झाले. माता पार्वती आनंदाने फुलली. तिने आपल्या पुत्राला मिठी मारली. भगवान शंकरांनी गणेशाला वरदान दिले की तू सर्व देवांमध्ये अग्रस्थानी राहशील. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात तुझ्या पूजेने होईल. तू विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध होशील. तू ज्ञान, बुद्धी आणि यशाचा अधिपती होशील. त्या दिवसापासून गणेश प्रथम पूज्य झाले.
जगभर त्यांची आराधना केली जाऊ लागली. गणपती म्हणजेच संकटाचा नाश करणारे आणि मंगल करणारे देवता आहेत. ही कथा आपल्याला शिकवते की आईची आज्ञा पाळणं किती महत्त्वाचं आहे. माता पार्वतीच्या विश्वासाला गणेशाने कधीही तडा जाऊ दिला नाही. म्हणूनच ते आजही भक्तांच्या मनात अग्रस्थानी आहेत. आईच्या आशीर्वादाने गणेशाला अमरत्व प्राप्त झालं आणि त्यांचे नाव सृष्टीच्या प्रत्येक कोपऱ्यात घुमू लागलं. आपण जेव्हा गणेशाला वंदन करतो तेव्हा आपल्या त्या आईच्या प्रेमालाही वंदन करतो, कारण तिच्या प्रेमामुळेच गणेशाची निर्मिती झाली. म्हणूनच या कथेतून आपल्याला 2 महत्त्वाचे संदेश मिळतात. एक म्हणजे आज्ञाधारकता आणि दुसरा म्हणजे आईचे अमर्याद प्रेम. गणेश बाप्पा आपल्याला बुद्धी देतात, अडथळे दूर करतात पण खरी प्रेरणा त्यांनी आपल्या आईकडून घेतली. म्हणूनच या कथेला आपण विसरू नये. तर चला तर मंडळी, आपण सर्व मिळून गणपती बाप्पाला प्रार्थना करूया. गणपती बाप्पा आमच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर कर, बुद्धी दे, शांती दे, सुख दे आणि आमच्या जीवनात सदैव मंगल कर, अशी प्रार्थना करून आपण सर्वांनी म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, अशा प्रकारची श्री गणेशांची कथा होती. ती मी तुम्हाला थोडी सांगितली. परंतु जर कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि असेच भक्तिपूर्ण आणि विशेष कथा, गवळणी, भक्तिमय मार्गाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट नक्की करून ठेवा. तर चला तर मिळूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.